नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 5 गुणांसाठी उत्तरांसहित वाचू। 1. बॉक्साइड हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातुक आहे। 2. वातावरणातील वायूंमुळे सूर्यप्रकाशातील निळ्या रंगाचे विकिरण सर्वाधिक होते। 3. ध्वनीची वारंवारता हर्ट्झ मध्ये मोजतात। 4. प्रतिकर्षण ही चुंबकत्वाची खरी कसोटी आहे। 5. दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसतं, त्या रेषेला क्षितिज म्हणतात। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी 1. विसंगत घटक ओळखा। लाकूड, सिमेंट, टूथपेस्ट, साबण, त्याच्यामध्ये लाकूड हा विसंगत घटक आहे। 2. सत्य असत्य ते लिहा। वस्तूच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होते, हे सत्य विधान आहे। तिसरा प्रश्न, एका शब्दात उत्तर लिहा। पेशीची ऊर्जा निर्मिती केंद्र कोणते? त्याचं उत्तर आहे तंतुकणिका। 4. दातांचे प्रकार चौकट पूर्ण करा। पटाशीचे दात, सुळे, उपदाडा आणि पुढे येणार आहे दाडा। उदाहरण लिहा। संमिश्र, स्टेनलेस स्टील, पोलाद, पित्तळ। क प्रश्न, योग्य जोड्या जुळवा। अस्तंभ आणि ब स्तंभ देण्यात आलेले आहे। 1. होकायंत्र, त्याचा ख पर्याय आहे सूचीचुंबक। 2. कपाटाचे दार, त्याचा ग पर्याय आहे चुंबक। 3. प्रतिकर्षण, त्याचा घ पर्याय आहे सजातीय ध्रुव। 4. चुंबकीय ध्रुव, त्याचा क पर्याय आहे सर्वाधिक चुंबकीय बल। आणि 5. आकर्षण, त्याचा च पर्याय आहे विजातीय ध्रुव। प्रश्न दुसरा अ, शास्त्रीय कारणे लिहा। 8 गुणांसाठी आहे। 1. सावलीत बसून वाचता येते, या प्रश्नाचे उत्तर पाहू। पहा या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। मी उत्तर वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल। दुसरा प्रश्न आहे, नैसर्गिक वायू हा पर्यावरण स्नेही इंधन आहे, त्याचे उत्तर पाहू। पहा या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। तिसरे विधान, दात स्वच्छ करण्यासाठी मशेरी वापरू नये, त्याचे उत्तर पाहू। त्यानंतर चौथे विधान आहे, हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्याच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, फरक स्पष्ट करा। 2 गुणांसाठी सूर्यग्रहण व चंद्रग्रहण यातील फरक स्पष्ट करायचा आहे। पहा या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यास सूर्यग्रहण घडते। सूर्यग्रहणात चंद्राची सावली पृथ्वीवर पडते। सूर्यग्रहण अमावस्येच्या दिवशी घडते। सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये। चंद्रग्रहण, सूर्य व चंद्र यांच्या दरम्यान पृथ्वी आल्यास चंद्रग्रहण घडते। चंद्रग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते। चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी घडते। चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येते। त्यानंतर आहे प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची 6 ते 7 ओळीत उत्तरे लिहा। 15 गुणांसाठी 1. ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धतींचा उपयोग कोठे होतो, का? या प्रश्नाचे उत्तर पाहू। पहा या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। ऊर्ध्वपातन पद्धतीत सर्व उपकरणे व्यवस्थित मांडली पाहिजेत। संगणनी नलिका योग्य रीतीने थंड राहिली पाहिजे। चंबूला उष्णता देताना ठराविक तापमानाचे नियंत्रण केले पाहिजे। विलगीकरण पद्धतीमध्ये तोटी व्यवस्थित बंद ठेवली पाहिजे। बऱ्याच वेळा ही तोटी सैल झाल्यामुळे त्यातून द्रव खाली गळू लागतात। तसेच वेगळे झालेले द्रव तोटीतून बाहेर काढताना अतिशय काटेकोरपणे तोटी उघड बंद करता आली पाहिजे। दुसरा प्रश्न आहे, वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय का टाळावा? या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे।
प्रश्न तिसरा, हवेत खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांची छाया जमिनीवर का दिसत नाही या प्रश्नाचे उत्तर पाहू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. चौथा प्रश्न, चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म लिहा या प्रश्नाचे उत्तर पाहू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात. चुंबकीय बलरेषा एखाद्या स्प्रिंग सारख्या ताणलेल्या अवस्थेत असतात. चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात. चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाहीत. पाचवा प्रश्न बघा, आकाश निरीक्षणामध्ये ध्रुवतारा का महत्वाचा आहे या प्रश्नाचे उत्तर पाहू. त्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. त्या ठिकाणी 5 पाहिजे 6 झालेला आहे. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. ध्रुवतारा नेहमी उत्तर दिशा दर्शवतो. सप्तर्षींच्या तारका समूहावरून ध्रुवतारा शोधता येतो. तसेच शर्मिष्ठेच्या निरीक्षणावरून देखील ध्रुवतारा दिसून येतो. ध्रुवताऱ्याच्या एका बाजूला सप्तर्षी तर दुसऱ्या बाजूला शर्मिष्ठा असतात. त्यामुळे ध्रुवताऱ्याच्या निरीक्षणावरून इतरही तारका समूहांची निरीक्षणे करता येतात. प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, ग्रहणांबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. या प्रश्नाचे उत्तर पाहू. या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. ग्रहण ही पाऊस, इंद्रधनुष्य, ऋतू यासारखीच एक नैसर्गिक घटना आहे. हे लोकांना पटवून देऊ. त्यासाठी पुढील उपक्रम करू. विविध प्रसार माध्यमांद्वारे ग्रहणांबाबत शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचू. नजीकच्या काळात ग्रहण लागणार असेल तर जाहिरात तंत्र वापरून त्याची प्रसिद्धी करू. विशिष्ट चष्मे, टेलिस्कोप्स आदी साधनांद्वारे लोकांना प्रत्यक्ष ग्रहण पाहण्याचा अनुभव देऊ. आपल्यापासून दूर असलेल्या प्रदेशातील ग्रहण पाहण्यासाठी सहल आयोजित करू. सूर्य, चंद्र, पृथ्वी यांच्या प्रतिकृती बनून ग्रहण कसे लागते हे लोकांना दाखवू. त्यानंतर आहे प्रश्न चौथा अ. खालील प्रश्नांचे विस्तृत उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी आहे. पहिला प्रश्न, टिपा लिहा. वनसंपत्ती. या ठिकाणी वनसंपत्तीवर आधारित टीप देण्यात आलेली आहे. व्हिडिओ थांबवून तुम्ही ती टीप पूर्णपणे व्यवस्थित वाचायची आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, सूक्ष्मजीवांची हानिकारकता स्पष्ट करा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.